वे प्रोटीन म्हणजे कॉम्पिटेटिव्ह काय करत नाही मी आपलं नॉर्मल. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधी पण कॉम्पिटिशनसाठी सप्लिमेंट्स घेत नाही लोक. इट्स मोर अबाउट आता लोक जिम जातात किंवा त्यांचे दिवसभरात प्रोटीनची कमतरता राहते, तर त्यासाठी प्रोटीन सप्लिमेंट्स आपण सजेस्ट करतो. आणि तुम्हाला पण तुमचे ट्रेनर्स किंवा इव्हन डॉक्टर्स पण आजकाल म्हणतात याचं थोडं मेटाबॉलिझम फास्ट आहे. टेस्ट केलं मस्ट बी यंग. ट्रायथलिन 17 ना करत होता, आता सध्या नाही करत आहे. मेटाबॉलिझम फास्ट सायकलिंग. तू वे प्रोटीन जास्तीत जास्त घे, मील्स फ्रिक्वेंट घे, आणि तुला त्याला हे नको. नाही ना, दिस इज गुड. चालेल. कुठल्या पण बॉडीला आयसोलेटेड प्रोटीन सगळ्यांना चालतं. इव्हन माझे पर्सेंट आहे 25 ग्रॅम्स प्रोटीन आहे 30 ग्रॅम्स मध्ये. 30 ग्रॅमचं छोटं स्कूप आहे, 25 ग्रॅम्स म्हणजे इन शॉर्ट 84% ऑफ प्रोटीन. सगळे बाकीचे काय पण ऍक्टिव्हिटी. इव्हन आपल्याला दिवसभरात आपल्या बॉडी वेट जेवढं आहे तेवढं प्रोटीनची गरज आहे. आपण वर्कआउट नाही केलं तरी आपल्या मसल मास गेन शुड बी लाईक रिअल गेन्स. फॅट गेन करून फायदा नाही, कारण कार्बोहायड्रेट मोस्टली लोड केल्यावर तुमचं फॅटच वाढतं. कार्बोहायड्रेट मध्ये फक्त एनर्जी सोर्स एक क्रिएटिन 3 ग्रॅम्स आहे. एक स्कूप तुम्हाला ह्याच्यातच मिक्स करायचं. 30 ग्रामचा हा स्कूप, 35 ग्रामचा, आणि त्यात 3 ग्राम ड्युरिंग वर्कआउट तुम्ही घेतला. ह्याचं बीसीडबल असतं, पण क्रिएटिन कधीच नसतो प्रोटीन मध्ये. क्रिएटिन हा वेगळा असतो, पण क्रिएटिनचं मेन काम आहे स्ट्रेंथ. म्हणजे तुम्ही वर्कआउट करताना किंवा पुश करण्याची ताकद, आणि ती हे नाही. आणि पुश तुम्ही हे केलं जास्त तर मसल रिकव्हरी जास्त मागणार, मग प्रोटीन ऍब्झॉर्ब लवकर होणार. आणि इन शॉर्ट आता याचं मेटाबॉलिक स्लो आहे, सॉरी फास्ट आहे, तर त्याला क्रिएटिन तो त्याचा यूज करू स्ट्रेंथ वाढेल. हा चालू आहे क्रिएटिन तर बेस्ट. ऑफर सर शेकर वगैरे काय करणार त्याच्याबरोबर काहीच नाही सर. मी फ्लॅट 25% केले तुम्हाला डिस्काउंट, काही टेन्शन नाही. आणि काय पण तुम्हाला असलं तर मी आहे नाही सर. काय म्हणते ओके. ह्याच्यात मध्ये बघ बाळा, तुला सांगतो हे 11.4 ग्रॅम्स ऑलरेडी खूप आहे. तुम्ही जेवढे बीसीडबल व्हायटॅमिन देते ते तुमच्या म्हणजे ऍक्सिड आपण किंवा युरिन इन्फेक्शन घेऊ नये. तर इन शॉर्ट ते एक्स्ट्रा लोड करून फायदा नाही. तुला गरज ड्युरिंग वर्कआउट असायचं, दॅट इज अ प्री वर्कआउट इज अ गुड ऑप्शन. त्याने तेव्हा किक भेटेल न्यू चे. पण बीसीडबल ऑलरेडी डिपेंड होऊन जाते. म्हणजे काय होतं ते ऍक्च्युली ते स्टिम्युलंट आहे. जसं कॉफी किंवा चहा, ते लोक कसं नाही ते पेरल्यावर तरतरी आली, तर तसं ते वर्कआउट करणारे प्री वर्कआउट आजकाल डिपेंडेंट झाले. नॅचरली पहिले एक्सप्लोर करत होता, आणि जिथं कमी पडतंय तिथून सप्लिमेंट ऍड